नमस्कार मित्रांनो, आज आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट बघणार आहोत. तर याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये आपल्याला पॉईंट जास्त घ्यावे लागणार आहेत, कारण आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे आपण पॉईंट जास्त घेत आहोत आतापासून. ठीक आहे. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? जैवविविधता. म्हणजे जे पर्यावरणामध्ये जी विविधता आहे त्याला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता म्हणतात. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता म्हणजे व्हरायटी असणं प्लांट्स ॲनिमल यांच्यामध्ये. ओके. तर बघूया एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी याच्यामध्ये त्यांनी काय समजावून सांगितलेलं आहे आपल्यासाठी. तर बघा, त्यांनी याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलंय मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट a pollution occur in living organism. म्हणजे सर्वात मोठा मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे सर्वात मोठा असा परिणाम जो एन्व्हायरमेंटवर होत आहे तो कशामुळे होत आहे? पोल्युशनमुळे. कशामुळे होत आहे? पोल्युशनमुळे. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. कशामुळे होत आहे? पोल्युशन म्हणजे प्रदूषणामुळे होत आहे. ऑकर्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ते कशामध्ये होत आहे की सजीवामुळे तयार होणारं जे प्रदूषण आहे हा सर्वात मोठा असा हार्मफुल इफेक्ट आहे. कशावर? एन्व्हायरमेंटवर, पर्यावरण. ओके. तर हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा, लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स म्हणजे काय? आपले जे राहणीमान सजीव जे आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त डायव्हर्सिटी दिसते, म्हणजे विविधता दिसते. काय दिसते? विविधता. बरोबर आहे ना? लिव्हिंग वर्ल्ड मध्ये विविधता आहे, सजीवामध्ये विविधता आहे. ते सारखे आहे नाही, सगळे वेगवेगळे आहेत, म्हणजे विविधता आहे त्यांच्यामध्ये. ओके. मग त्याच्यामध्ये प्लांटचे व्हरायटीज असतील, त्याचे डायव्हर्सिटी असेल, ॲनिमलचे डायव्हर्सिटी असतील, इव्हन ह्युमनचे आपल्यामध्ये पण काय डायव्हर्सिटी आहे. म्हणजे हे दोन पॉईंट तुम्हाला समजले असेल की पोल्युशन एक महत्त्वाचा हार्मफुल इफेक्ट आहे एन्व्हायरमेंटवर आणि लिव्हिंग वर्ल्ड हा काय एक मोठा असलेली डायव्हर्सिटी आहे, म्हणजे जैवविविधता आहे सजीवांची. ओके. पुढे, इट कॉन्स्टिट्यूट ऑफ व्हेरिएशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल म्हणजे या डायव्हर्सिटी मध्ये नेमकं आहेच काय? तर या डायव्हर्सिटी मध्ये व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल आहेत. व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल म्हणजे या सर्व याच्यामध्ये प्रत्येक कसले वेगवेगळ्या जाती आहेत. व्हरायटीज म्हणजे वेगवेगळ्या जाती आहेत. कशाचे? प्लांट्स आणि ॲनिमलचे. वेगवेगळे जाती आहेत. कशाचे? प्लांट्स आणि ॲनिमलचे. काय? व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रजाती प्राण्यांची किंवा वनस्पतीची याच्यामध्ये आढळते. ओके. तर हा झाला आपला तिसरा मुद्दा. इट कॉन्स्टिट्यूट ऑफ व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल म्हणजे काय? वेगवेगळ्या जाती वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतात या डायव्हर्सिटीमध्ये. However, we are not able to see some specific animal. पण असं ते सांगतात की आताच्या काळामध्ये की आर नॉट एबल टू सी म्हणजे आपण काही असे प्राणी आहेत, स्पेसिफिक ॲनिमल, काही विशिष्ट असे प्राणी आहेत की जे आपण आताच्या काळामध्ये बघू शकत नाही. हॅड लिसन फ्रॉम आवर अर्लियर जनरेशन पण ते आपण पहिल्या पिढीकडून ऐकलं होतं की बाबा हे प्राणी असे होते, पण आताच्या काळामध्ये ते आपल्याला दिसत नाही. बरोबर. म्हणजे काही प्राणी असे आहेत की स्पेसिफिक ॲनिमल म्हणजे विशिष्ट प्राणी असे आहेत की जे आत्ताच्या जनरेशन मध्ये दिसत नाही, पण आपण मागच्या जनरेशन मध्ये ऐकलं होतं की आपल्या पूर्वजांकडून की बाबा असले प्राणी होते, मग ते कुठे गेले? तर हे याच्यामध्ये एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल म्हणजे आपण आत्ताच्या याच्यामध्ये ते बघू शकत नाही किंवा ते नाहीच आहेत, ते नष्ट झालेले आहेत. वी हॅड लिसन फ्रॉम द अर्लियर जनरेशन म्हणजे ते आपण पहिल्या जनरेशन कडून, पहिल्या पिढीकडून ते आपण ऐकलं होतं की बाबा हे अशा प्रकारे काय काय पहिले प्राणी होते, पण आताच्या याच्यामध्ये ते आपण बघू शकत नाही. तर पाचवं सांगितलंय हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तर हा जो चौथा मुद्दा आहे तर हे आपण बघू शकत नाही. जे प्राणी स्पेसिफिक होते पहिला, आता मात्र ते नाही आहेत. मग ते का नाही आहे? हु रिस्पॉन्सिबल फॉर दिस म्हणजे कोण याला जबाबदार आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. असा प्रश्न काय केला त्यांनी आपल्याला विचारलेला आहे की बाबा या प्रश्नाच्या उत्तराला हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस तर याला कोण जबाबदार असेल असं त्यांनी विचारलंय. समजलं हे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी? समजलं? तर हे लक्षात ठेवा, सोपं आहे, काय अवघड नाहीये. आता बघा इथं या, तर इथं काय करतो, हा 6वा मुद्दा आहे आणि हा 8वा आहे.
आणि तो 9वा आहे. ठीक आहे. हा आठवा. बायोडायव्हर्सिटी रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोडायव्हर्सिटी रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ नेचर प्रेझेंट व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. बघा, डायव्हर्सिटी रिचनेस म्हणजे जैविकता ही काय आहे, अतिशय श्रीमंत आहे. कशाच्या बाबतीत? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत जैविकता कशी असते? श्रीमंत आहे. म्हणजे कशा कोणाच्या बाबतीत? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांच्या बाबतीत जैविकता अतिशय महत्त्वाची आहे. इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये जैविकता अतिशय महत्त्वाची आहे, ती श्रीमंत आहे. कशाच्या बाबतीत? सजीवांच्या बाबतीत. प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. प्रेझेन्स ऑफ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे काय? वेगवेगळ्या जे जाती आहेत सजीवांचे त्याच्या प्रेझेन्स मध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये. आणि ऑफ ऑर्गॅनिझम तसंच आहे. इकोसिस्टम पण महत्त्वाचं आहे आणि जेनेटिक व्हेरिएशन ऑफ स्पेसीज हे पण तुम्हाला काय होतं या बायोडायव्हर्सिटी मध्ये दिसतं. म्हणजे बायोडायव्हर्सिटी मध्ये काय काय दिसतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात तुम्हाला, त्यानंतर इकोसिस्टम दिसतं, परिसंस्था जे आपण बघितलं होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसलं, इकोसिस्टम दिसले, जेनेटिक व्हेरिएशन दिसले. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे आनुवंशिक बदल. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे आनुवंशिक बदल तुम्हाला या स्पेसिस मध्ये, या प्रजातीमध्ये दिसले. बरोबर? हे कळालं? डायव्हर्सिटी म्हणजे बायोडायव्हर्सिटी कशाची श्रीमंती आहे? त्यांच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ती श्रीमंती आहे. म्हणजे काय? सजीवांची जे राहणीमान आहे त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ नेचर म्हणजे निसर्गामध्ये जे सजीव आहेत त्याच्या व्हरायटीज या बायोडायव्हर्सिटी मध्ये जास्त आहेत. म्हणजे इकोसिस्टम पण आहे, जेनेटिक व्हेरिएशन पण येतात, आनुवंशिक बदल पण येतात त्या प्रजातींचे. ओके. तर या बायोडायव्हर्सिटीचे 3 प्रकार पडतात. या बायोडायव्हर्सिटीचे किती प्रकार पडतात? 3. परीक्षेला हमखास विचारणार. बघा, एक आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे आनुवंशिक विविधता. आनुवंशिक विविधता. दुसरा आहे स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे प्रजातीतील विविधता. आणि लास्ट आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम म्हणजे परिसंस्थातील विविधता, परिसंस्थेतील विविधता. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे आनुवंशिक विविधता. स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणजे प्रजातीतील विविधता. इकोसिस्टम म्हणजे परिसंस्थेतील विविधता. ओके. आता जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय बघा. आता मानव काय करतो? एकापासून दुसरा सजीव तयार करतो. म्हणजे 1 जनरेशन पासून दुसरी जनरेशन तयार होते, त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात. म्हणजे एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची जात तयार होते. एका सजीवापासून एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून अदर जनरेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची तयार होते, त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात. म्हणजे आनुवंशिक विविधता. आनुवंशिक विविधता. काल each human being different from different possibility. म्हणजेच काय? प्रत्येक माणूस हा काय आहे? एकामेकापेक्षा म्हणजे दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. each human being different from other possibility. म्हणजे या जेनेटिक डायव्हर्सिटी मध्ये प्रत्येक ह्युमन जो मानव जात आहे ती एकामेकापेक्षा कशी असते? वेगळी असते, डिफरंट असते या जेनेटिक डायव्हर्सिटी मध्ये. ओके. पुढे काय सांगितलं? ऑफ विपिंग आउट स्पेसीज अराइज डिक्रीज इन डायव्हर्सिटी स्पेसीज whose member involve sexual reproduction. काय सांगितले बघा. जेव्हा यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे या स्पेसीसचं, या जेनेटिक डायव्हर्सिटी मध्ये जे स्पेसीस आहेत, जे प्रजाती आहेत, यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बंद झालं किंवा डिक्रीज झालं तर तिथे काय होतं? यांची बायोडायव्हर्सिटी किंवा यांची प्रजाती नष्ट होतात किंवा कमी होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय? या सजीवांचं प्रजनन जर बंद झालं म्हणजे याचा अर्थ काय? विपिंग आउट स्पेसीस. विपिंग आउट म्हणजे ते कमी होतात, ती जात कमी व्हायला लागते. अराइज डिक्रीज इन डायव्हर्सिटी आणि ती जात कमी पण होते आणि त्याची डायव्हर्सिटी पण डिक्रीज होते. म्हणजे त्यांची जैवविविधता पण कमी होते. कधी? जेव्हा ते whose member involve sexual reproduction म्हणजे whose member not involved in sexual reproduction म्हणजे ते प्रजनन करण्याचं जर बंद केलं त्यांनी प्रजनन करण्याचं जर बंद केलं तर काय होईल? ती विपिंग आउट स्पेस होईल. म्हणजे ती प्रजात कायमची नष्ट होईल किंवा त्यांच्या बायोडायव्हर्सिटी मध्ये किंवा जैवविविधतेमध्ये फरक येईल, ती कमी होत जाईल.
असा याचा अर्थ आहे. जेनेटिक डायव्हर्सिटी समजलं. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे एका जनरेशन पासून दुसरी जनरेशन तयार करणे, त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे आनुवंशिक परिसंस्था म्हणतात त्याला. ओके, सॉरी जैविकता म्हणतात. तर याच्यामध्ये ईच ह्युमन बीइंग डिफरंट फ्रॉम अदर पॉसिबिलिटी याच्यामध्ये येऊ शकतं, म्हणजे प्रत्येक मानव हा एकापेक्षा दुसरा तयार होऊ शकतो याच्यामध्ये शक्यता आहे, कारण जेनेटिक रिप्रोडक्शन होत आहे याच्यामध्ये. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जर झालं नाही या जातीमध्ये, या स्पेसिस मध्ये, तर काय होईल, ही जात पूर्णपणे नष्ट होईल किंवा त्याची डायव्हर्सिटी डिक्रीज होईल, त्यांची जैविकता कमी होईल. ओके, पुढं स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस म्हणजे प्रजातीतील विविधता, प्रजातीतील विविधता. इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन नेचर. इनन्युमरेबल म्हणजे असंख्य असे, असंख्य असे. स्पेसिस म्हणजे प्रजाती, स्पेसिस म्हणजे प्रजाती. इनन्युमरेबल म्हणजे असंख्य असे स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन नेचर म्हणजे असंख्य असे सजीवांचे प्रजाती ही निसर्गामध्ये आहेत. मग त्याचं उदाहरण कुठलं आहे? प्लांटचे प्रजाती आहेत, स्पेसिस आहेत, ॲनिमलचे स्पेसिस आहेत, मायक्रोबचे आहेत, इव्हन ह्युमनचे पण आहेत. तर याच्यामध्ये एवढंच नाही काय. स्पेसिस डायव्हर्सिटी मध्ये काय असतं, काय तर इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन प्लांट म्हणजे इनन्युमरेबल स्पेसिस म्हणजे असंख्य असे प्रजाती असतात कुणाचे, प्लांटचे, ॲनिमलचे, मायक्रोबचे. ओके, पुढे आहे लास्ट आपला 9 इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम डायव्हर्सिटी. Many ecosystem present each region. Many ecosystem present each region. Each region म्हणजे प्रत्येक ठराविक प्रदेशामध्ये काय होतात, वेगवेगळे असे इकोसिस्टम परिसंस्था असतात असं सांगायचं. They form by many ecosystem. They form by interaction between plants and animal. Plants and animal म्हणजे आपण शिकलोय की यांच्या इंटरॅक्शन मुळे म्हणजे यांच्या आंतरप्रक्रियामुळे कोणाकोणाच्या प्लांट्स आणि ॲनिमल मुळे इकोसिस्टम तयार होते. आणि त्याचबरोबर त्यांची सवयी काय आहेत, हॅबिट काय आहेत आणि ते एन्व्हायरमेंट बरोबर कसं जुळवून घेतात याच्यावर पण ते अवलंबून असतं. म्हणजे त्यांची हॅबिट आणि एन्व्हायरमेंट, ते कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतात हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचा इंटरॅक्शन, कुणाचं प्लांट आणि ॲनिमल, त्यांचं हॅबिट, ते एन्व्हायरमेंटला कसं जुळवून घेतात, कसं कनेक्ट करतात हे पण महत्त्वाचं. Each ecosystem has own character. Each ecosystem has own character. म्हणजे प्रत्येक परिसंस्थेचा स्वतःचा असा गुणधर्म असतो. प्रत्येक परिसंस्थेचा स्वतःचा असा गुणधर्म असतो. मग परिसंस्थेचे दोन प्रकार कोणते होते आपण बघितलं होतं इकोसिस्टमचे, नॅचरल इकोसिस्टम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टम. नॅचरल इकोसिस्टम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टम. नॅचरल म्हणजे नैसर्गिक परिसंस्था, आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था. समजलं? तर याची पहिला एक स्टोरी होती, ती स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. जाधव मळई नावाचा आसाममध्ये राहणारा एक शेतकरी होता आणि आसामच्या ब्रह्मपुत्राला मोठा असा पूर आला, फ्लड आला आणि यामुळे त्याची पूर्ण शेती, फॉरेस्ट जो होता, शेती जी होती त्याची नष्ट झाली आणि असंख्य असे साप त्याच्यामध्ये मरून पडले होते. आणि तेव्हा या फक्त या जाधव मलाई नावाच्या ज्या व्यक्तीनं काय केलं की स्वतः ते फॉरेस्ट उभारण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला 20 बांबूचे जे प्लांट्स होते ते लावले आणि त्याचबरोबर तिथल्या जे गव्हर्नमेंट जी होती, तिथली जी सरकार होती, त्याने काय केलं की त्याच्याबरोबर प्रोजेक्ट, त्याच्याबरोबर त्या फॉरेस्ट पुन्हा बनवण्याचं काम त्याने चालू केलं. 200 हेक्टरचं ते काय होतं काम होतं, 200 का 400 हेक्टरचं होतं, 200 का 400 हेक्टरचं ते काम होतं. त्या गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट होतं. त्याने जाधव मलाई बरोबर काम करायला सुरुवात केली. पण जाधव मलाई काय थांबले नाही. जेव्हा प्रोजेक्ट संपला, 200 ते 400 फॉरेस्ट बनवून झालं, पण जाधव मलाई काय थांबले नाही. त्याने पूर्ण 1360 हेक्टर एवढं काय केलं, जंगल तयार केलं स्वतःच्या जीवावर. ओके, आणि यामुळे त्यांना आसाममध्ये जाधव मलाई यांना काय पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलं. आसाममध्ये भारत सरकारकडून पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलं यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल. आणि या एन्व्हायरमेंटला त्यांनी काय केलं, जतन केलं. जे फॉरेस्ट, जे जंगले नष्ट झाले होते त्या पुरामुळे, त्या फ्लडमुळे, त्यांनी पुन्हा ते उभारलं होतं. जवळजवळ 1360 हेक्टर त्यांनी तयार केलं होतं. आणि लास्टला या डायव्हर्सिटीच्या खाली तुम्हाला एक ओळ दिलेलं आहे की आपली जबाबदारी काय, ह्युमन रोल इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, यावरून आपल्याला समजतं. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर हा पोल्युशनमुळे होतं, डायव्हर्सिटी महत्त्वाची आहे, प्लांट ॲनिमल व्हरायटी त्याच्यामध्ये असतं,
सम स्पेसिफिक ॲनिमल त्याच्यामध्ये आपल्याला नाहीसे झाले आता याच्यामध्ये दिसत नाही, तर याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? बायोडायव्हर्सिटी हा सगळ्यांचीच रिचनेस आहे, म्हणजे श्रीमंती आहे ती इकोसिस्टमची, जेनेटिक व्हेरिएशनची. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे आनुवंशिक विविधता, स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणजे प्रजातीतील विविधता, इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजेच परिसंस्थेतील विविधता. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कुठल्या पॉइंट मध्ये शंका असेल, कुठल्या अवघड शब्दामध्ये शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.